आमचा जायचा प्रयत्न केलेला आणि करत राहणार आम्ही। आम्हाला दादागिरीची ह्यांची सवय आम्हाला की दादागिरी कशासाठी करतात ते तर मराठी माणसांची यांना भीती आहे, त्या भगव्याची यांना ॲलर्जी आहे। छत्रपती शिवरायांना शिवसेना प्रमुखांना उद्धव साहेबांना भीतात ही लोक म्हणून आम्हाला आढळतात। आम्ही कशासाठी चाललो, आम्ही आमची भूमिका मांडण्यासाठी, तिथे मराठी बांधवांना पाठिंबा देण्यासाठी। अधिवेशन कशासाठी आहे तर लोकशाही मार्गाने अधिवेशन बोलवलं आहे, त्या अधिवेशनामध्ये प्रत्येकाला अधिकार असतो आपली भूमिका मांडायची। महाराष्ट्रात घडत नाही, महाराष्ट्र सरकारमध्ये 2 उपमुख्यमंत्री मराठ्याचे आहेत, ते काय करतायत, पंतप्रधान केंद्र सरकार काय करतंय, मराठी आमदार मराठी खासदार काय करतायत, त्यांची जबाबदार नाही। निवडणुकीत मला मराठी मतं पाहिजेत, हिंदूंची मतं पाहिजेत, त्या समाज मतं पाहिजेत। आज मराठी म्हणून इथं आपल्याला अडचणीत आहे। मी कर्नाटक म्हणणार नाही, तो सीमा भाग आहे आमचा आहे, मराठी बांधवांचा भाग आहे तो, आणि ती मराठी माणसं लढतायत ना, त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत। मातोश्रीचा आदेश, उद्धव साहेबांच्या आदेशावर आम्ही कायम त्याच्या पाठीशी आहोत। जर का मी कायम सांगतो तिथल्या मराठी माणसाला त्रास देऊ नका, तुम्ही तिथं त्रास द्याल, तिथं सुद्धा महाराष्ट्रात कन्नड राहतात लोक। आम्ही आमची भूमिका बदललेली नाही आहे, आम्ही अजून संयम ठेवलेला आहे। मराठी माणसाला तिथली जी लोक त्यांचे पुरस्कृत गुंड आहेत, कर्नाटक सारे गुंड आहेत, त्या गुंडांना तुम्ही इशारा द्या, आमच्या मराठी माणसाला त्रास देऊ नका विनाकारण। जर तुम्ही तिथं त्रास दिलात तर आज केलं तर संध्याकाळी उद्यापासून तुम्हाला कोल्हापूर पासून ह्या महाराष्ट्रात रिएक्शन दिसेल।